मराठीमध्ये एक प्रचलित अशी म्हण आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. पण जग बदललं तसं मन देखील बदलली. तू जर यशस्वी असशील तरच मी तुझ्या पाठीशी उभा राहील. आज ना आमच्या बिल्डिंगच्या खाली हा असा नंदी बैल आला होता आणि सकाळी खरंच खूप गोड त्याचं असं दर्शन झालं. आणि मी सकाळी बाजारातून जाऊन हे 2 दोडके 40 रुपयाला घेतले होते. खरंच भाज्यांचे दर इतके कडाडलेत की काही बोलू नका. आता काय करायचं, पहिल्यांदा धुवून घ्यायचा आणि व्यवस्थित असा हा दोडका आहे तो चिरून घ्यायचा, त्याचा मागचा पुढचा भाग टाकून द्यायचा आणि ज्याच्या शिरा आहेत त्या देखील काढून घ्यायच्या. छानपैकी टमॅटो बारीक करून घ्यायचा, काही गरज नाही कांदा लसूण सगळ्याच भाजीत टाकणं गरजेचंच आहे असं काही नाही. मी याच्यामध्येच हळद टाकली, नंतर मिरची पावडर टाकली, जी तुमच्याकडे आहे ती टाकली तरी चालतं, काही गरज नाही की कोणतीही हवी. आता त्याच्यातच मी मीठ टाकलं आणि हा दोडका आहे तो त्याच्यामध्येच मी टाकला. मी एक्स्ट्राचं पाणी याच्यामध्ये टाकत नाही. त्याच्यामध्येच थोडासा त्याला मस्तपैकी असा वाफवून दिला, त्याला पाणी थोडं सुटतं त्याच्यामुळं अगदी सहज त्याच्यामध्ये शिजला जातो. आता शिजल्यानंतर मी इथे शेंगदाण्याचं थोडंसं कूट टाकलं, थोडीशी कोथिंबीर वरून टाकली आणि अशी झणझणीत आपली थोडीशी रस्सा भाजी आणि थोडी ओली भाजी तयार होते. आणि ही चपातीबरोबर खूप छान लागते, कारण कोरडी कोरडी भाजी बऱ्याच वेळेला खाऊ शकत नाही किंवा डब्यामध्ये कोरडी कोरडी लागते. त्याच्यापेक्षा अशी एकदा भाजी नक्की करून बघा.